मावळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। या निवडणुकीच्या माध्यमातून आजचा नामनिर्देशन अर्ज भरण्याचा दिवस आणि या दिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी मावळ तालुक्यातील अण्णा विषय असा आहे की बरेच भाजपचे लोक ही आतून जाहीर पाठिंबा देतात, परंतु काही उघड पाठिंबा दर्शवण्यासाठी या ठिकाणी कदाचित उपस्थित असतील। आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्तानं या मावळ तालुक्यातील सर्व सुज्ञ मतदार बंधू भगिनी, तरुण मित्रांनो, पत्रकार बंधूंनो, आज आपण या ठिकाणी या ऐतिहासिक सभेला संबोधित करण्यासाठी मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या नेतृत्वाखाली या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत। मागच्या विधानसभा असेल, आता मागच्या वर्षी झालेली विधानसभा असेल आणि त्यानंतर 8 वर्षांनी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत। परंतु या 6 वर्षाच्या पूर्वीचा काळ, जवळजवळ 25 वर्ष आम्ही या तालुक्यामध्ये छोटी मोठी कामं करत असताना अण्णा आम्हाला कधीच अभिमानाने सांगता आलं नाही की आमदार आमचा आहे। परंतु या 6 वर्षामध्ये आम्ही छाती ठोकपणे आणि स्वाभिमानाने सांगतो की आमदार हा आमचा आहे। आणि हा अभिमान मनात बाळगत असताना त्याच पद्धतीचं काम सुनील अण्णा शेळके यांनी या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलत असताना तुम्हाला दाखवून दिलेला आहे। पंचायत समितीवर आपले 10 सदस्य जाणार आहेत। बाजूलाच पंचायत समिती आहे। पंचायत समिती आपल्या राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या सदस्यांना खुणावत आहे आणि निश्चितच येणाऱ्या 7 तारखेचा निकाल हा आपल्या राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या बाजूने निश्चितच लागेल, अशी या ठिकाणी मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो। कालपर्यंत रिपब्लिकन पार्टी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षामध्ये खटकाळा जागेसाठी थोडी रस्सीखेच चालू होती। आम्हाला असं वाटत होतं की अण्णांनी कारखाना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला दिला, नारायण भालेरावांना दिला, कदाचित खडकाळ्याची जागा ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाला सोडतील असा आत्मविश्वास स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाला होता। आणि हा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये होऊ नये म्हणून या ठिकाणी मी जाहीर सांगतो की एक जागा ही रिपब्लिकन पार्टीला जरी दिली असली, अण्णा तो उमेदवार माझा भाचा आहे। समीर जाधवच्या चुलत्याला माझी चुलत बहीण दिलेली आहे। त्यामुळे पक्ष कोणता आहे हे महत्त्वाचं नाही, त्या ठिकाणी समाजाचा एक साधारण कार्यकर्ता, त्याला न्याय कसा मिळेल यासाठी सर्वांनी काम करायला पाहिजे। आणि म्हणून जरी असं कुणाला वाटत असेल की स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षावर अन्याय झाला, परंतु बिलकुल झाला नाही। त्याचं कारणही तुम्हाला सांगतो। त्याचं कारण असं आहे
की एक जागा RPIला जरी सोडली असली तरी 2 जागा ह्या रमेश साळवेंनी ओढून घेतलेल्या आहेत. एक जिल्हा परिषद संतोष राऊत आणि दुसरी पंचायत समिती जागा योगेश लोहर. म्हणून गावाचा अभिमान पहिला आणि या गावाच्या अभिमानासाठी जिथे मी राष्ट्रवादीसाठी हॅट्रिक केलेली आहे आणि आता ही 4थी वेळ आहे. आणि तिथला निकाल दोघांची नावं घेतली. तिसरी आमची भगिनी शैलजाताई कालेकर, त्यांचे मिस्टर आणि मी क्लासमेट आहेत. शैलताई बरोबर आहे का? आणि म्हणून आपण सर्वांनी ज्याप्रमाणे विधानसभेला काम केलं त्याचप्रमाणे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण आंबेडकरी जनता आमदार सुनीलांना शेळके यांच्या खांद्याला खांदा लावून निश्चित भक्कमपणे उभी राहतील. आणि जाता जाता एवढंच सांगतो की नगर परिषद आणि नगर परिषद और नगर पंचायत तो अब हमने झांकी है. आने वाली जिला परिषद और पंचायत समिति बाकी है. पंचायत समिति बाकी आहे. एवढ्यावर टाळ्या नका वाजू. पूर्ण झालं नाही आणि तो निकाल होणारच आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा. परंतु त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभेत आमदार सुनीलांना शेळके यांची हॅट्रिक पक्की आहे, पक्की आहे. धन्यवाद. जय भीम, जय भारत. हॅलो. यानंतर जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय विठ्ठलरावजी शिंदे साहेब, आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अर्ज भरण्याच्या निमित्ताने आज आपण सर्व मंडळी पक्ष संघटनेच्या एका आव्हानावरती या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहिलेला आहात. प्रथमतः मी जमलेल्या सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींचं मनापासून स्वागत करतो. या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित असलेले तालुक्याचे कर्तबगार आमदार सुनीलांना शेळके, सर्व ज्येष्ठ मंडळी, सर्व अधिकृत उमेदवार, पक्ष संघटनेमध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते, व्यासपीठावर उपस्थित असलेले SRPचे अध्यक्ष, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि बंधू भगिनींनो, वेळ कमी आहे. विधानसभेच्या वेळेला आमदारकीचा अर्ज भरण्यासाठी जी गर्दी झाली होती त्याच पद्धतीची गर्दी आज आपल्या समोर दिसत आहे. वास्तविक पाहता तालुक्यामध्ये विकास कामांच्या आधारावरती आपण सर्वजण बोलत असतो. आमदारांनी खूप कामं केलीत, विकास हा उत्तम प्रकारचा चाललेला आहे, उमेदवारही चांगल्या पद्धतीचे आपण समोर दिलेले आहेत. त्या भरवशावरती कुणी न थांबता आपण आपल्या गटामध्ये गणामध्ये कार्यकर्त्यांच्यावरती ठराविक मतांची जबाबदारी देऊन एक एक मत महत्त्वाचं समजून कार्यकर्त्यांनी काम करावं. अनेक जण इच्छुक होते. सगळ्या गटात आणि गणामध्ये अनेकांची संख्या भरपूर होती, परंतु गेले महिना दीड महिना अतिशय संयमाने सगळ्या कार्यकर्त्यांनी विषय समजून घेऊन अनेकांनी थांबण्याचा निर्णय घेतला. पक्ष संघटना देईल तो निर्णय, आमदार सांगतील तो निर्णय, अशा पद्धतीने एक चांगल्या प्रकारचं वातावरण तयार झालं होतं. राहिला मुद्दा आमच्या गटातला. इंदुरी गटामध्ये 2 तगडे उमेदवार आपल्यासमोर होते. गेले 1.5 ते 2 महिने माझा सहकारी आम्हाला दमवत होता, फसवत होता, पुढे ढकलत होता. आज सांगतो, उद्या सांगतो, कार्यकर्त्यांची मीटिंग घेतो, घरच्यांची चर्चा करतो, असे अनेक विषय पुढे येतात. अनेक पर्याय त्याने आमच्यासमोर ठेवले. ते सगळे पर्याय आमदारांनी मान्य करत करत शेवटी आमदारांनी एवढंच सांगितलं की जोपर्यंत प्रशांत भागवत यांचा निर्णय आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत पल्लवीताईंची उमेदवारी जाहीर करायची नाही. हे सगळं घडत असताना अचानक फट्ट्याने
आपला तंबू सोडला आणि समोरच्या तंबूत पळाला. निवडणूक प्रक्रियेमध्ये उमेदवारी घोषित करू नका आमदारांनी सांगितलेलं होतं. त्याला थांबायला टाईम नव्हता. आणि मी भेगडे लॉन्चच्या एका कार्यक्रमामध्ये मुद्दाम बोललो होतो की पैशाने जग जिंकता येत नाही, पैसा हे सर्वस्व नाही, आणि पैसा हे सर्वस्व असतं तर अनेकांकडे पैसा आहे, अनेक मंडळी या मैदानात उतरली असती. परंतु शेवटी दाभाडे परिवार आणि भागवत परिवार यांनी एकत्र बसून निर्णय घेतलेला होता. तो निर्णय त्याला मान्य होता आणि शेवटी इंदुरी गावच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये जाऊन शपथ घेऊन हा विषय संपवायचा होता. ज्यांनी ग्रामदेवतेलाही मानलं नाही, मला तर सोडलाच 15-20 वर्ष माझ्याबरोबर होता, आमदारांनाही मानलं नाही, संघटनेला मानलं नाही, तो भारतीय जनता पक्षाचा कधीच होऊ शकत नाही. आणि येणारी निवडणूक ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्या विकासाची, विश्वासाची आणि शाश्वत मुद्द्यांची राहणार आहे. कार्यकर्त्यांना निमित्ताने आवाहन करतो, जे झालं ते झालं, जे गेले ते गेले, राहिले ते आपले आहेत, त्यांना बरोबर घेऊन आपण येणारी निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करून जिंकावी. पुन्हा एकदा पंचायत समितीमध्ये आपली सत्ता आणि पुणे जिल्हा परिषदेमध्ये आपले 5 उमेदवार कसे निवडून येतील याचमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी येणाऱ्या 5-10 दिवसामध्ये गुंतून घ्यावं. 5 तारखेच्या मतदानामध्ये घड्याळासमोरील बटन आपण दाबून सगळ्याच उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी.